नमस्कार मित्रांनो, होम वर्कआउट चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कार्डिओ वर्कआउट पार्ट 3 मध्ये आज आपण पुन्हा कार्डिओ वर्कआउट करणार आहोत. प्रथम आपण पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, मान फिरवायचे, पाच वेळा फिरवल्यानंतर उलटी मान फिरवायची आहे. शोल्डर फिरवायचे. आता मान झाल्यानंतर 10 वेळा झाल्यानंतर अपोजिट साईडला फिरवायचं. आता हात फिरवायचे, अपोजिट साईडला हात फिरवायचे आहेत. पायामध्ये अंतर खाली वाकायचं आहे. आता साईड टच, उजवा हात डाव्या पायाला आणि डावा हात उजव्या पायाला. पाय जवळ घ्यायचे आहेत, कंबर फिरवायचे. दहा वेळा झाल्यानंतर उलटी फिरवायची आहे. पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. साईड मारायचं, हात कानाजवळ घ्यायचे, क्रॉस करून आणि साईड मारायचे. साधारणतः वन साइड 20चा सेट मारायचा आहे. झाल्यानंतर पाय जुळवायचे आहेत, खाली वाकायचं आहे, बंप करायचं आहे, अप डाऊन. इथं पाय तुमचे ताठ ठेवायचे आहेत. हात जवळ घ्या, जंपिंग जॅक्स. वीस झाल्यानंतर थोडंसं वॉक करायचं आहे. तुम्हाला आणखीन मारायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही मारू शकता. पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, हात वर घ्यायचा आहे आणि उजवा हाताचा कोपर डाव्या गुडघ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे तुमचं पोटाचं एक्सरसाइज होतं आणि थोडं स्ट्रेचिंग पण होतं याच्यामध्ये कर्व केल्यामुळे. थोडंसं थांबायचं आहे. पुन्हा दुसरा पाय घ्यायचा आहे, पायामध्ये अंतर, डावा हात वर, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. एक सेट झाल्यानंतर पुन्हा वॉक करायचं आहे. थोडंसं पुन्हा जंपिंग जॅक्स मारायचे आहेत. तुम्हाला एकसारखं वर्कआउट करायचं असेल तर ज्यावेळी मी वॉक करतो या व्हिडिओमध्ये, तर त्यावेळी तुम्ही पुन्हा ते राऊंड रिपीट करू शकता जर तुम्हाला आणखीन अतिरिक्त एक्सरसाइज करायची असेल तर.
पायामध्ये अंतर, पुन्हा रिपीट राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. दुसरा पाय घ्यायचा आहे. पायामध्ये अंतर, थोडासा उजवा पाय पाठीमागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मध्ये इथे मी वॉक करते. तुम्हाला जर आणखीन 40चा सेट करायचा असेल तर तुम्ही करू शकता. मी इथं 20-20चा केलेला आहे. पुन्हा स्थिर राहायचं आहे. हात स्ट्रेट, टच, दोन्ही हाताने टच. पायामध्ये वाकायचं आहे. थोडंसं उजवा हात उजव्या पायाला टच, डावा हात डाव्या पायाला टच करायचं आहे. हे थोडंसं पायामध्ये अंतर जास्त घ्यायचं आणि गुडघे वाकवायचे आहेत. हा 20चा सेट आहे. जर तुम्हाला 40चा मारायचा असेल तर मारू शकता. व्हिडिओमध्ये जेव्हा मी वॉक करत असतो तेव्हा तुम्ही आणखीन एकदा मारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे भरपूर व्हिडिओज येणार आहेत. इंस्टाग्रामला पण तुम्ही फॉलो करू शकता आणि फेसबुकला पण सेम अकाउंट नाव आहे, होम वर्कआउट 14 म्हणून. मी जेव्हा वॉक करतो त्यावेळी तुम्हाला वाटतं अजून एक्सरसाइज करावी तर आहे तो रिपीट सेट तुम्ही मारू शकता. थोडीशी रेस्ट घ्यायची आहे. पाय पाठीमागे डावा, हात पुढे, टच. दोन्ही हातांच्या मध्ये गुडघा वर उचलायचा आहे. हा साधारणतः 20चा सेट आहे. मी थोडा पॉज घेतल्यानंतर तेव्हा तुम्ही 40चा किंवा 60चाही करू शकता. तुम्हाला दम लागतोय, धाप लागते तर तुम्ही लगेच विश्रांती घ्या आणि पुन्हा 2 मिनिटानंतर सुरू किंवा 30 सेकंदाचा ब्रेक घेऊन पण तुम्ही सुरू करू शकता. करत असताना घाई करू नका. स्टेप बाय स्टेप करा. काय नाही कळलं तर व्हिडिओ परत ओपन करून बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20चा सेट आहे. इथे तुम्हाला 40चा मारायचा असेल तर तुम्ही मारू शकता. मध्ये व्हिडिओ तुमची यूट्यूबला मी प्लेलिस्ट बनवलेली आहे कार्डिओ वर्कआउटची, तर तुम्ही प्लेलिस्ट पण तुमच्या यूट्यूबला सेव्ह करू शकता. हात वर, टच, पुन्हा रिपीट राऊंड. आधी झालेला आहे. हा वाकायचा आहे, दोन्ही पायांना टच करायचं आहे. आता हा सेट मी 20चा केलेला आहे. तुम्ही 40चाही करू शकता. दम लागतोय, चक्करल्यासारखं वाटलं किंवा काहीतरी दुखतंय, लगेच थांबा, पुढे जाऊ नका. मी आता इथं वॉक करतोय, तर तुम्हाला आणखीन जर स्टॅमिना असेल तर तुम्ही हे वाढवू शकता.
रिपीट सेट मारायचा आहे. हात वर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. एक सेट झाल्यानंतर थोडंसं वॉक करायचं आहे. दुसरा पाय घ्यायचा आहे. हात वर. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मध्ये मध्ये तुम्ही थोडं पाणी प्या जर घशाला कोरड पडत असेल तर, आणि स्वेटिंग असेल तर थोडंसं घाम पुसून घ्या. पुन्हा पायामध्ये अंतर, कोबरवर. 1 टच, 2 जंपिंग जॅक्स, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. स्टॉप. आता हा एक सेट झाल्यानंतर पुन्हा वॉक करा. थोडेसे पाय खाली टच. बसायचं आहे. इथे तर गुडघे बेंड करायचे आहेत तुम्हाला आणि खाली अपडाऊन्स पण. आता हे थोडंसं हेवी एक्सरसाइज आहे, दिसायला खूप सिंपल आहे. मी 10चा सेट झाल्यानंतर मला साईड करून दाखवतो. हे एकदम थाईजला खूप प्रेशर देतं. इथं तुम्हाला दाखवतो मी. पाय एका लाईनमध्ये शूजला पकडायचा आहे घट्ट स्ट्रेट, आणि गुडघ्यापासून वरचा भाग बेंड करायचा. आता हे पोटाला पण थोडं येतं, पण पायाला खूप प्रेशर येतं. तुम्ही हा 10चा सेट किंवा 20-20 सुरुवात करा. आणि जर तुम्हाला हेवी करायचं असेल तर हा सेट तुम्ही 40चा पण मारू शकता. राउंड आधीचा रिपीट करायचा आहे. पायामध्ये अंतर, कोपर पेन टच, जंपिंग जॅक्स टच जंप, टच जंप, टच जंप, टच जंप. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचा अनुभव शेअर करा मला. आणि तुम्हाला आणखीन नवीन काय व्यायाम हवेत तर हेही मला तुम्ही शेअर करा, त्याच्यामध्ये मेन्शन करा, तर मी त्याच्यावरती पुढे व्हिडिओ बनवेन. आता हे सगळे आहे ते सगळे बिगनरचे व्हिडिओ सुरू आहेत. हळूहळू आपण नेक्स्ट लेवलचे वर्कआउट डिझाईन करणार आहोत. तर त्याच्यासाठी हे पहिला जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हे पहिला तुम्ही
करत राहा. व्हिडिओ बघत बघत तुम्ही कानामध्ये हेडफोन घालून पण हा व्हिडिओ करू शकता. तुम्हाला थकवा आहे किंवा गुडघ्याचे काही प्रॉब्लेम आहेत, बीपीचा काही त्रास आहे, तर हेच एक्सरसाइज तुम्ही स्लो करा. करत असताना घाई करू नका. पुन्हा रिपीट सेट मारायचा आहे. गुडघे बेंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट साईडनं दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. झाल्यानं थोडंसं वॉक करा, कारण ह्यानं खूपच प्रेशर येतं. पायामध्ये अंतर घ्या. हात बाहेर. क्रॉसमध्ये जम्पिंग जॅक्स करायचं आहे. हे थोडंसं कठीण आहे. ज्यांना गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी करू नका. फक्त साईडला साईड बाय साईड करा. ज्यांना काही त्रास नाही त्यांनी इझी करू शकतात. हे एकदा उजवा पाय पुढे, एकदा डावा पाय पुढे. आता हे जे आहे हे बेली फॅटसाठी आहे आणि कार्डिओ पण होतं, पण पोटाची एक्सरसाइज पण खूप चांगली होते ह्या वर्कआउटमध्ये. हा तुम्ही सेट 20चा 40चा 60चाही करू शकता. पाय जुळवायचे आहेत. स्क्वॉट्स मारायचे आहेत. जम्प स्क्वॉट जम्प स्क्वॉट. आता इथं फक्त पाय जवळ घेऊन मारायचे आहेत. हे थोडेसे हेवी आहे, पण जेवढं जमतं तेवढं करा. जर स्टॅमिना चांगला असेल तर तुम्ही हे एक्सरसाइज 20चा 40चा सेट करायचं. आत्ताचे दोन्ही सेट ही हेवी आहेत. दिसायला खूप सिंपल आहेत, पण थोडे हार्ड आहेत. तुम्ही ज्यावेळी हे कराल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. पुन्हा हात बाजूला. क्रॉस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हा तुम्ही 40चा पण सेट करू शकता. पुन्हा पाय जुळवायचे आहेत. बेंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20.
झालं की थोडं 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 वॉक करा. तुम्हाला आणखीन मारायचं तर तुम्ही इथं मारू शकता. थोडीशी रेस्ट. टच शूजला. जम्पिंग जॅक्स पूर्ण हात वरती टच करायचा आहे. 3 4. आता इथं पाय बेंड करू नका. 5 6. पाय ताटच पाहिजे. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. झाल्यानंतर लगेच वॉक करा. मध्ये मध्ये पाणी पित राहा थोडं थोडं, पण जास्त पिऊ नका, नाहीतर वर्कआउट करून तुम्हाला अडथळे तयार करतील. एका दुसरा घोट आणि त्याच्यामध्ये लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रॉलचं पाणी प्या. पायामध्ये अंतर. डिस्टन्स कसा घ्यायचा याच्यामध्ये दाखवलेला आहे. हातवर स्क्वॉट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. एक सेट झाला की थोडं थोडं वॉक करा. तुम्ही हा सेट 40चाही मारू शकतो. जेव्हा मी इथं वॉक करतो तेव्हा तुम्ही ते राहिलेले 20 मारू शकता. पुन्हा टच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. झाल्यानंतर पुन्हा वॉक करा. तुम्ही वेळेचं टायमिंग मला हे पण सांगू शकता की तुम्हाला किती तासाचं वर्कआउट हवं. आता साधारणतः माझे व्हिडिओ सगळे जे आहेत ते 20 ते 30 मिनिटाच्या मधले आहेत. तुम्हाला जर आणखीन मोठे हवे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. इथं डिस्टन्स काय दाखवलेलं आहे. 1 2 3 4. खाली 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. झाल्यानंतर पुन्हा वॉक करायचं आहे. पायामध्ये अंतर घ्यायचं. व्हाईट स्क्वॉट्स मारायचे.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. थोडेसे माझे 1-2 कमी जास्त झालेले आहेत सेट, तुम्ही 20चा काउंटिंगनं बरोबर करून घ्या. आता स्ट्रेचिंग सुरू करतोय आपण. मान थोडीशी ओढायची आहे, एकदा वर खाली बाजूला हातांना स्ट्रेच करायचं आहे चांगलं. कोपरला थोडंसं प्रेस दोन्ही बाजूनी खाली वाकायचं आहे. शूजवळ पकडा घट्ट आणि नाक टेकवण्याचा प्रयत्न करायचा गुडघ्यांना. थोडंसं पायाला पाठीमागे उचलायचं आहे. स्ट्रेच थोडं पकडून त्याला खाली वाकायचं, चांगलं पायाला स्ट्रेच करायचं आहे. सेकंड, जाऊ दे खाली, थोडंसं वाकायचं आहे. पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, पुन्हा खाली वाकायचं आहे. रिलॅक्स. थोडंसं हातांची एक्सरसाइज. ओढायचं आहे कोपरा धरून. मान थोडीशी इकडं तिकडं. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. बाय बाय.